नमस्कार. मी अभिमन पेमराज पाटील, राहणार पष्टाणे बुद्रुक, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव. माझी गंगापुरी शिवारमध्ये सर्वे नंबर 8मध्ये 5 एकर शेतजमीन आहे. त्या शेतजमिनीचा वहिवाटीचा रस्ता लगतच्या शेतकऱ्यांनी बऱ्याच दिवसापासून अडवलेला होता आणि मला त्या शेतजमिनी कसण्यासाठी व तयार करण्यासाठी मला कुठलाच रस्ता उपलब्ध नव्हता. त्याच्यामुळे मी पूर्ण बेचैन होऊन गेलो होतो आणि मला जमिनीच्याबद्दल कसं काय करायचं ते मार्ग सुचेना. म्हणून मला माहिती मिळाली शिवपानन रस्ते शेत चळवळ समितीबद्दलची. त्याच्यानंतर मी दादासाहेब जंगले पाटील यांच्याशी संपर्क केला की माझा असा शेतरस्ता वहिवाटीचा अडवलेला आहे. मग मला त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केले आणि तहसील कचेरीत मी वहिवाटीचा रस्ता खुला करण्यासंदर्भात अर्ज दाखल केला. त्या अर्जाची दखल धरणगाव तहसील कचेरीचे तहसीलदार साहेब सन्माननीय कर्तव्यनिष्ठ महेंद्रकुमार सूर्यवंशी यांनी दखल घेतली आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणी करायला आले. आणि स्थळ पाहणी केल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आलं की खरंच वहिवाटीचा रस्ता पूर्णपणे बंद आहे आणि यांची 5 एकर क्षेत्र पूर्ण पडीत आहे. त्याच्यामुळं त्यांनी समोरच्या शेतकऱ्यांना नोटिसा काढून बोलवलं आणि तोडगा काढायचं सांगितलं. पण त्या माध्यमातून त्यांनी मला निकाल दिला आणि 17/10/2025 रोजी रस्त्या ताब्यासंदर्भात आमचे तहसीलदार साहेबांनी त्यांचे सहकारी सोनोद विभागचे मंडळ अधिकारी सन्माननीय मोहन महाजन साहेब व तसेच गंगापुरीचे ग्राम महसूल अधिकारी जामोदकर आप्पा यांनी 17/10/2025 रोजी कारवाई केली आणि शेतरस्ता ताब्यात दिला. आणि त्या ताब्यात द्यायच्या टायमाला त्यांनी लगतच्या शेतकऱ्यांना सामोपचारांनी सर्व वाद संपुष्टात आणला आणि सर्वांना गोडी गुलाबीने आज त्यांनी रस्ता खुला करून दिला. आज मला त्या रस्ता खुला केल्याबरोबर मला रब्बीचा शेत तयार करण्यासाठी मी मोकळा झालो आणि माझं आज 20 तारखेला हरभरा कोरडचा पेरला गेला आणि मला एकदम म्हणजे माझ्या परिवारात आज दिवाळीच्या दिवशी एवढा आनंद आहे की तो सांगता येणार नाही. आणि या कामात मला तहसीलदार साहेबांचे आणि सर्कल भाऊसाहेब व तलाठी आप्पा आणि आमचे शिवपानन शेतरस्ते चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांचे जेवढे आभार मानले तेवढे कमीच आहे. पण मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो आणि माझा हा जो मोठी बिकट समस्या होती माझ्या जीवनातली त्यांनी आज मला ती पूर्ण क्लिअर करून दिली. म्हणून मी सर्वांचे पुनश्च आभार मानतो. रामकृष्ण हरी. हा रस्ता बंदाचा आता चालू झाल्याचा हा व्हिडिओ आहे आणि हे शेजारील माझं हरभरा पेरणी केल्याचा हा व्हिडिओ. हा 5 एकर क्षेत्रामध्ये मी आज पूर्णपणे 21 तारखेला शेत तयार करून कोरडचा हरभरा टाकलेला आहे. मला पांडुरंगाच्या कृपेने इथं आज आनंद वाटतोय. एवढे बोलून मी माझे मनोगत संपवतो. रामकृष्ण हरी.